शेवटी कुटुंबाचं लय मोठं दुःख ऐकायला सुद्धा अंग थरथर कापत. काय बोलावं काय नाही. जर एवढ्या मोठ्या विषयाला सगळ्यांना 15-20 दिवस असतो आरोपी पकडायला, डिटेल काढायला जर वेळ लागणार असला तर ही मोठी शोकांतिका आहे. परंतु आता मी पाठीमागेही सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी, आताही पुन्हा तोच सांगतो की अपेक्षा आणि आशा मुख्यमंत्र्यांकडून आहेत. लोकांनी आशा धरल्यात त्यांच्याकडून की न्याय 100% मिळणार, दगाबाजी ते करणार नाही. या कुटुंबाने जे दुःख भोगलंय, जे आज त्यांच्या लेकीच्या डोळ्यात पाणी, खूप दुःखी आहेत. कारण की निर्गुण खून हा झालाय. याला जर न्याय मिळत नसला तर लोकांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही करायची तर कोणाकडून करायची. आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहे की ते लवकरात लवकर याच्यात कसलीही दगाबाजी न करता, दगाफटका न करता, राजकारण न आणता न्याय देतील ही अपेक्षा त्यांनी धरली. पण आम्ही धरलेली सगळ्यांनी. पण एकदा अपेक्षाचा जर भंग झाला तर मग मात्र आमचा नाविलाज होणार. कारण आम्ही न्याय घेणारे सोडणार नाही. 17 दिवस झाले दादा या घटनेला, मात्र 3 आरोपी आणखी. मी तेच सांगितलं की आता की मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे, आता तरी वेळ दौडू नका. साधे चिल्लर चिलटे धरायला तुम्हाला जर एवढा वेळ लागतो, साध्या 107 सारखे केसेस होते तरी पोलीस उचलून नेते त्यांना. 302 सारखे गुन्हे होऊन पुढे खंडाण्या, पुढे अॅट्रॉसिटी असले गुन्हे असून जर तुम्ही लोकांना धरत नाही, तुम्ही धरता नेमकं कोणाला? तुम्हाला तुमच्यावरचा डब्बा आणि डाग जर पुसून काढायचा असला तर तुम्हाला गोरगरीब समाज, हा मराठा समाज, याला न्याय द्यावा लागला. तुम्हाला कोणाचाही मुळा इजा करून चालणार, हा मा आयन त्यो मा आयन त्यो नेता छेन फेता छेन हे म्हणून तुम्हाला चालणार नाही. तुम्ही एक पालक आणि तुम्ही एक गोरगरिबांची एक हिंमत वाढवण्याचं काम केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून. आणि तुम्ही ते करावं. आम्ही याच्यात राजकारण करत नाहीत, करणार नाही. पण न्याय जर मिळाला नाही तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागणार. पालकमंत्री पदाचं देखील म्हटलं जातं. खासदारांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पालकत्व सोडलं आणि काल विधेयकाने देखील म्हटलं यावर. माझं म्हणणं कधी पण वेगळं राहतं. कारण मी गरिबांचं दुःख जाणून त्या मताशी चालत असतो. कधी पण तुम्ही आम्हाला जे आरोपी आहेत ते लवकर पकडून पाहिजे. ज्यांचे नाव त्या कॉल डिटेल मध्ये यायला लागले, कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केलते, कोणी मारताना केलते, कोणी कसे केलते, कोण खंडणीते, कोण अॅट्रॉसिटी मध्ये, हे पुरेमध्ये पाहिजे. ते कुणी होय, कोणाकडे ठोई, आम्हाला समाजाला न्याय पाहिजे. संतोष भैया, आज ते लेकरो त्यांची मुलगी साथ घालते लोकांनी, हाग देते तर माझ्या बापाला न्याय द्या. तुम्ही जर ते ऐकत नसाल, तुम्हाला जर जाणीवच नसेल एका लेकीची, लाडकी बहीण म्हणायचं, आणि त्या लाडक्या बहिणीची किंवा त्या जनतेतल्या एका लेकीची जर तुम्हाला जाण नसेल तर न्याय कुठला द्यायला निघालात? न्याय कुठला द्यायला निघालात? तुम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय मात्र पाहिजे. आणि हे देतील अशी आशा अपेक्षा धरलेली. ज्या दिवशी अशा अपेक्षा सुटणार आहे त्या दिवशी न्याय आम्ही घेणार आहे. तपास आहे, सीआयडीकडे गेलेला आहे आणि जिल्ह्याचे बदललेले आहेत. मग कसं बघता? कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास करायचा. याच्यातलं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे की आता असं उघडं पडायला लागले. या जिल्ह्यात प्रचंड मोठं रॅकेट आहे. आता एक बाहेर पडायले. 10 वर्षाचं, 5 वर्षाचं, कोणी म्हणतो मी जमीन हडपिली. मी आता एक मॅटर ऐकलं, त्यांच्यात कोणाच तरी मामाचं का कोणाचं, ते बाहेर निघले. एक पाटोद्यातलं निघलंय. अनेक शहरातले मॅटर आता बाहेर, लोक बाहेर आता बोलते झाले. लोकांवरची दहशत उठून घेणं खूप गरजेचं आहे. लोकांनी स्वतःहून पुढे एसपींना आणि यांना सांगणं गरजेचं आहे की माझ्यावरती 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी अमुक प्रकरण झालं होतं. न्याय सगळ्याला भेटणार आहे. आता
उठाव झालाय, कारण यांनी आमच्या संतोष भाईचा जीव घातला. त्यामुळे लोकांनी आता दबून राहता कामा नये. आपल्या आपल्यावर ज्यांच्यावर अन्याय झालेला आणि त्यांनी बाहेर निघावं, आणि निघले सुद्धा. खूप मॅटर आता बाहेर निघायला लागले. न्याय मात्र SP साहेबांना सांगतो, गृहमंत्री साहेबांना सांगतो, मुख्यमंत्री पण तेच. अशा अपेक्षा तुमच्याकडून आहेत. तुम्ही ज्या मागण्या मत्स्यजोग गावकऱ्यांच्या आहेत, कुटुंबाच्या, त्या पुऱ्या कडीला लावा. मग काही पण असेल, याला हटा म्हणून असेल, त्याला हटा म्हणून असेल, ह्यो त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला पकडा असेल, नाव होतं सगळ्यांनी डिटेल सांगितले. वेळ आले तर आम्ही नाव बी घेऊ आणि कचका पण दाखवू. मग जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून अशी अपेक्षा तोपर्यंत मुख्यमंत्र्यावर सोपू. त्यांनी मात्र या कुटुंबाला न्याय द्यावा. न्याय आम्ही घेणार आहे, सोडणार नाही. काय सांगा, स्वरूप कसं असेल? आम्ही नागरिक आहे ना बाबा, जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात. आणि मी जनता आहे ना, फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे. आजच नाही तर मी 4-5 दिवसापासून हमेशाच म्हणतो. कारण एका मुलीनं, एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. मग कोणाला आमंत्रण असेल, कोणाला नसेल, हे काय आमंत्रणाच्या दिवशी काय इथं काय वेगळं काही आहे का? इथं एका लेकीनं हाक दिली, तुमची लेख काय आणि गावची लेख काय एकच. म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने बोलवलंय. सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेकीची हाक मारली, तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं. तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येने यावं. 28 तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं. या निमित्तानं जिल्ह्याची बदनामी देखील होती असं बोललं जाते. निहार म्हटलं जातं. बऱ्याच प्रकारचे उपवास देखील दिले जात आहेत जिल्ह्याला. त्याच्यावर सुद्धा सर्वसामान्य लोकांचं याच्यामध्ये रोष वाढला. त्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देण दिला पाहिजे. कोणामुळे होतोय, कशामुळे होतोय. मी सांगितलं लोकांनी तपास हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नये मुख्यमंत्री.